ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आजचे हे 42वे प्रवचन पुष्प 42वा भाग आहे। आपण सध्या भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचा अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 41व्या प्रवचन पुष्पात स्वधर्म न मानण्याचे तोटे कोणते आहेत व देव कुठे असतो, भगवंताचा वास कुठे असतो ह्याचे श्रवण केले। आजच्या 42व्या प्रवचन पुष्पात निष्फळ व अकार्यक्षम जीवन जगणारा मनुष्य कसा असतो आणि मुक्त मनुष्य मुक्त व्यक्ती कसा असतो ह्याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीता व ज्ञानेश्वरीच्या आधारे आपल्याला घडवणार आहे। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, कलयुगातील अर्जुनाला, सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणती सूचना करणार आहे ते देखील आपण आज ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही काळापूर्वी अस्थिर झालेल्या, अशांत झालेल्या, अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण एक एक उपदेश, मार्गदर्शन, सूचना करत आहेत आणि ह्या सूचनांमुळे, ह्या मार्गदर्शनामुळे, ह्या गुरु शिष्याच्या अमर संवादामुळे, मधुर संवादामुळे अर्जुनाचे मन, अर्जुनाचे चित्त स्थिर, शांत व स्वस्थ होताना दिसत आहे। त्याच्या चित्ताची शांतता हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने वाढत आहे आणि त्यामुळे अर्जुनाचा आत्मविश्वास हळूहळू वृद्धिंगत होत आहे। आणि हे पाहून भगवान श्रीकृष्णाच्या चित्तामध्ये देखील आनंद निर्माण होत आहे। असे हे कुरुक्षेत्राचे रणांगण आनंदाने बहरून गेले की काय, असे भगवान श्रीकृष्णाच्या चित्तामध्ये उमटत आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढील उपदेश करत आहेत, ते म्हणजे निष्फळ आणि अकार्यक्षम मनुष्य कशा प्रकारे जीवन जगतो आणि तो मनुष्य कोण असतो।
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे मी तुला आतापर्यंत स्वधर्म पाळणाऱ्या, नियत कर्म करणाऱ्या, स्वकर्म करणाऱ्या मनुष्याचे वर्णन करून देखील सांगितले. आता मी तुला निष्फळ आणि अकार्यक्षम मनुष्य कसा असतो, तो कशा प्रकारचे जीवन जगतो हे समजावून सांगतो. अर्जुना, जो मनुष्य सदैव कुकर्मामध्ये, वाईट कर्मामध्ये गुंतलेला असतो, तो मनुष्य निष्फळ आणि अकार्यक्षम जीवन जगत असतो. अर्जुना, असा मनुष्य सदैव मनामध्ये एकानंतर एक इच्छा निर्माण करून त्याच्या इंद्रियांचे, विषयांचे लाड पुरवण्यामध्ये सदैव व्यस्त असतो. अर्जुना, त्या मनुष्याला स्वधर्माबद्दल, स्वकर्माबद्दल, नियत कर्माबद्दल, त्याच्या कर्तव्य कर्माबद्दल विसर पडलेला असतो, म्हणून तो त्यांची अवज्ञा करत असतो. अर्जुना, तो मनुष्य त्याच्या जीवनातील, वैयक्तिक जीवनातील, कौटुंबिक जीवनातील, सामाजिक जीवनातील अनेक कर्तव्य, अनेक जबाबदाऱ्या ह्याचाही त्याला विसर पडलेला असतो. अर्जुना, कारण तो मनुष्य आळशी, चाल ढकलपणा आणि प्रत्येक कर्मामध्ये दिरंगाई करणारा असतो. अर्जुना, आणि असा मनुष्य सदैव अज्ञानाच्या अंधकारात भरकटत असतो. अर्जुना, आणि तोच मनुष्य निष्फळ व अकार्यक्षम जीवन जगत असतो. अर्जुना, पण अर्जुना, तू एक सद्गुणी, सद्विचारी, सदाचारी मनुष्य आहेस. प्रत्येक स्वकर्म, नियत कर्म तू वेळेत करत आलेला आहेस. त्यामुळे तुझ्या युद्ध कर्माचा देखील तू विसर पडू देऊ नकोस. अर्जुना, तेच तुझे स्वकर्म आहे, तेच तुझे नियत कर्म देखील आहे. त्यामुळे ते तू चोखपणे, काटेकोरपणे पाळ. अर्जुना, म्हणजे तू स्वधर्माची आज्ञा पाळलास असे मी समजेन आणि त्याचे फायदे तुला होतील, प्रत्येक नागरिकाला होतील आणि ह्या सृष्टीला होतील. आणि तू एक चांगले उदाहरण म्हणून या विश्वामध्ये नेहमी आठवणीत राहशील. अर्जुना, त्यामुळे तू तुझे स्वकर्म, नियत कर्म प्रामाणिकपणे, शुद्धतेने, पवित्रतेने कर. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहे आणि अर्जुनाचा आत्मविश्वास परत एकदा बळावताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊली अशा निष्फळ व अकार्यक्षम मनुष्याचा दोन सुंदर उदाहरण देऊन वर्णन करतात. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बरेचदा शेळीच्या मानेवर केस आढळून येतात, शेळीच्या मानेवर स्तन देखील आढळून येते. मग शेळीच्या मानेवर असलेल्या स्तनाचा काय उपयोग हो? तशाच प्रकारे निष्फळ आणि अकार्यक्षम जीवन जगणाऱ्या मनुष्याचा त्याला स्वतःला तरी उपयोग होतो का? त्याच्या कुटुंबाला तरी उपयोग होतो का? शेळीच्या मानेवर असलेल्या स्तनाचा उपमा संत ज्ञानेश्वर माऊली निष्फळ व अकार्यक्षम जीवन जगणाऱ्या मनुष्याबद्दल देत आहेत. आणि त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण, दुसरी उपमा संत ज्ञानेश्वर माऊली ही देत आहे की एखाद्या मनुष्याच्या कोपऱ्यावर गुळ लावला तर तो मनुष्य त्या गुळाचा स्वाद घेऊ शकतो का हो? कधीच घेऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे निष्फळ आणि अकार्यक्षम जीवन जगणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये असणारा परमानंद, स्वानंद, आत्मसुख, आत्मानंदाचा अनुभव कधी घेऊ शकणार आहे का हो? तर कधीही घेऊ शकणार नाही. त्यामुळे निष्फळ आणि अकार्यक्षम जीवन जगणे हे निरुपयोगी जीवन आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. भगवान श्रीकृष्ण
अर्जुनाला पुढे मुक्त व्यक्ती कसा असतो याचे श्रवण घडवून आणणार आहे. ते देखील आपण स्थिर व शांत चित्ताने समजून घेऊयात. अर्जुना, जो मनुष्य सदैव जागरूक असतो, सावध असतो, म्हणजेच तो मनुष्य सदैव आत्मभानामध्ये स्थिर असतो. असा आत्मभानामध्ये स्थिर झालेला व्यक्ती म्हणजे मुक्त व्यक्ती आहे. अर्जुना, जो मनुष्य त्याचे कर्म प्रामाणिकपणे, पवित्रतेने, शुद्धतेने करत असतो, पण त्या कर्मापासून निर्माण होणाऱ्या कर्मफळापासून, कर्मांच्या परिणामापासून जो मनुष्य सदैव अलिप्त राहू शकतो, तो मनुष्य मुक्त व्यक्ती असतो. अर्जुना, जो मनुष्य त्याचे स्वतःचे चैतन्य विश्वाच्या चैतन्याशी एकरूप करतो व चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जीवन जगत असतो, तो मनुष्य विश्व चैतन्यामध्ये विरघळलेला असतो आणि तोच मनुष्य मुक्त असतो. अर्जुना, जो मनुष्य कोणत्याही वादापासून, टिप्पण्यापासून, निष्कर्षापासून सदैव दूर राहतो, आत्मानंदामध्ये स्वतःला स्थित करतो, आत्मसुखामध्ये, स्वानंदामध्ये जीवन जगत असतो, तो मनुष्य मुक्त व्यक्ती असतो. अर्जुना, आणि तोच मनुष्य आत्मजागरूकतेचे ज्ञान प्राप्त केलेले असतो. अर्जुना, जो मनुष्य त्याच्या वैयक्तिक जीवनातील, कौटुंबिक जीवनातील, सामाजिक जीवनातील प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पडतो, म्हणजेच जो स्वधर्माचे पालन करतो, स्वधर्माची आज्ञा पाळतो, तोच मनुष्य मुक्त व्यक्ती आहे असेच समज. अर्जुना, जीवनातील केलेले प्रत्येक कर्म तो निरपेक्ष भावाने, निरीच्छ भावाने करत असतो. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा आणि परिणामापासून सदैव दूर असणारा व्यक्ती म्हणजेच मुक्त व्यक्ती आहे. अर्जुना, आणि असा मुक्त व्यक्ती सदैव समरस जीवन जगत असतो. त्याचे मन सदैव समान अवस्थेमध्ये असते. अर्जुना, त्याचे चित्त, त्याचे अंतःकरण स्थिर, शांत, स्वस्थ असते. अर्जुना, तो मनुष्य अंतर्बाह्य आनंदी असतो. अर्जुना, तो मनुष्य प्रेमाचा, करुणेचा महासागर बनलेला असतो. अर्जुना, आणि तोच मनुष्य मुक्त व्यक्ती मुक्तीचा आनंद घेत असतो. अर्जुना, आणि तू देखील त्याच प्रकारे मुक्त जीवन जगू शकतोस. तुझे जे युद्ध कर्म आहे त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांपासून तू स्वतःला दूर कर आणि तुझे युद्ध कर्म प्रामाणिकपणे, शुद्धतेने, अति पवित्र मनाने कर. अर्जुना, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत एकदा त्याच्या कर्तव्य कर्माची, नियत कर्माची, स्वकर्माची म्हणजेच स्वधर्माची आठवण करून देतात आणि स्वधर्माची आज्ञा पालन कर असे परत एकदा समजावून सांगतात. द्वापार युगातील अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे समजून सांगितलेले आहे त्याचप्रमाणे आजच्या युगातील अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्य उत्तम प्रकारे त्याचे स्वकर्म करून मुक्त अवस्थेत जीवन जगू शकतो. हाच संदेश, हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पामधून आपल्याला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 43व्या भागात मनुष्य कर्मातून का सुटू नये, मनुष्याने कर्म सतत का करत राहावे आणि देव देखील सतत सदैव कर्म का करत असतो याचे अध्ययन रूपी श्रवण
आपण पुढील प्रवचन पुष्पात करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.